हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? तर ही ड्रिंक तुम्ही माझ्या डेली व्लॉग्समध्ये तर बघितलीच असेल आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते. खूपच सिंपल आणि इझी आहे. हाफ कप ओवा घेतला आहे मी. त्याच्यानंतर हाफपेक्षा पण कमी मी मेथीचे सीड्स घेतलेत. 1 कप फुल जिरा आणि 2 कप पूर्ण भरून बडीशोप घेतली आहे. ह्या सर्वाला आहे ना एकत्र करून ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर. ह्याला जळवून नका टाकू, एकदम स्लो गॅसवरती ड्राय रोस्ट करायचं त्याचा ॲरोमाज येईपर्यंत. तर आता आहे ना हल्लीच मी माझं डायजेशन आणि एनर्जी लेवल थोडं फिक्स करायला ट्राय करते नॅचरली. सो मी हे स्टार्ट केलं आहे आणि आत्तापर्यंत मी जेवढं पण यूज केलं ना तर ही पावडर मला अमेझिंग वाटली. डायजेशन आणि ब्लोटिंग जे फील व्हायचं ना मला आधी, ते आता नाही वाटत. कारण जिरा आणि अजवाईन हे ॲसिडिटी आणि गॅससाठी हेल्प करतं. प्लस जी बडीशोप आहे ना ती स्किनसाठी आणि आपली बॉडी कूल ठेवायला हेल्प करते. ऑल्सो मेथी याच्यासाठी टाकली आहे की जे हेअर ग्रोथसाठी आणि हॉर्मोनल बॅलन्ससाठी ते चांगलं आहे. सो मी रोज सकाळी आहे ना हाफ टीस्पून पावडर गरम पाण्यामध्ये टाकून ती एम्प्टी स्टमक पिते. सो मेन तर कन्सिस्टन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट जर तुम्हाला हे ग्लो आणि एनर्जी रिझल्ट बघायचे असतील तर. सो हे ॲटलिस्ट 1 मंथ तरी कंटिन्यू करून बघा, तुम्हाला तो फरक जाणवेल. सीड्स मस्त ड्राय रोस्ट झाले ना की गॅस ऑफ करा आणि त्याला थंड होऊन द्या. थंड झाल्यावरती त्याला मिक्सरमध्ये फाईन पावडर करून घ्या. मी पावडर करताना व्हिडिओ नाही काढला आहे, बट असं दिसते ही पावडर. आणि एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवाल ना तर ती लाँग लास्टिंग राहते. तर अशी एकदम फाईन पावडर करून घ्यायची. रोज सकाळी हाफ टीस्पून घ्यायचं पावडर आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून उपाशीपोटी पियायचं. अँड दॅट्स इट. हे देसी नुस्खे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. मी असेच माझे सिम्पल डेली रूटीन्स तुम्हाला शेअर करत राहीन. सो नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. टिल देन बाय, टेक केअर.